मी सय्यद साहेब टाइम विटनेस मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। औरंगाबाद मधील औरंगाबादला गेटांची सिटी म्हणजे दरवाजांची सिटी म्हणून ओळखलं जातं। त्याच दरवाजापैकी एक रंगीन दरवाजा आहे आणि त्या दरवाजाची सध्या काय दुर्दशा आहे, प्रशासनाकडून कशा प्रकारे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आपण बघूया सर्वात आधी या रंगीन गेट मध्ये काय काय आहे आणि कशा प्रकारे इकडे घाणीचे साम्राज्य आहे, त्या व्यतिरिक्त इकडे जे हौद आहेत त्यामध्ये कशा प्रकारची घाण आहे तर आपण बघूया। जसं का आपण बघू शकता की हा एक सुंदर हौद बांधण्यात आलेला होता, मात्र या हौदाचं पाणी कित्येक दिवसापासून चेंज केले गेलेले नाही आहे आणि या प्रकारचा जो शेवाळ आहे ते आपण बघू शकता। अतिशय घाण पाणी आहे। फवारे फाउंटेन सुद्धा बंद करण्यात आलेली आहेत। जरा कॅमेरा इकडे करा आपण। ह्या ज्या लाईट्स आहेत त्या लाईट्स पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत। काहीच वेळेपूर्वी जेव्हा आम्ही इकडे आलो होतो तेव्हा लहान लहान मुलं या पाण्याच्या हौदात उड्या मारून स्विमिंग करत होते। जर का याचा पॉवर सप्लाय ऑन झाला आणि काही घटना झाली तर त्याला जबाबदार कोण असणार? आपण बघू शकता की काही महापुरुषांनी इकडे ग्लासेस टाकलेले आहेत। आता या ग्लासेसचा उपयोग काय पिण्यासाठी होत असेल त्याचा अंदाज आपण लावून घ्या। आपण बघू शकता की पूर्णपणे इकडे घाण आहे। जे कोणी नागरिक येतात ते वेफर्स असतील किंवा पाण्याचे बॉटल्स असतील त्या सर्व इकडे खाऊन इकडेच घाण टाकून देतात। माहिती फलक सुद्धा इकडे लावण्यात आलेला आहे। त्या माहिती फलकावर हा जो माहिती फलक आहे हा माहिती फलक इकडे लावण्यात आलेला आहे। जसं हिंदी पिक्चर मध्ये 3 टायटल मध्ये आधी नाव येत होतं पिक्चरचं, त्याच प्रकारे इथे सुद्धा रंगीन दरवाजाबद्दल 3 लँग्वेज मध्ये त्यांनी लिहून लावलेलं आहे, उर्दू, इंग्रजी आणि मराठी। मराठीमध्ये त्यांनी पर्टिक्युलर लिहिलेलं आहे की इसवी सन 1653 ते 1659 रंगीन दरवाजा हा औरंगजेबाचा महल किले अर्कच्या प्रवेशद्वारापैकी एक आहे। म्हणजे या दरवाज्यातून जर का पुढे गेलो, आजचा जो हज हाऊस आहे, हज हाऊसच्या पाठीमागे गव्हर्नमेंट कॉलेजच्या पाठीमागे किले अर्क आहे। हा दरवाजा महलाच्या तटबंदीचा भाग आहे। रंगीन दरवाजा हा प्रचंड असून त्याच्या दोन्ही बाजूस मजबूत बुरुज आहे। जे बुरुज आहे ते त्या बाजूला आहे, मी तुम्हाला दाखवणारच। दोन्ही बुरुजांच्या वर तोफा ठेवण्यासाठी जागा आहे। अशी मान्यता आहे की या दरवाजासमोर बहुतेक शाही उत्सव रंगबेरंगी आतिषबाजीने साजरा केले जाते, त्यामुळे दरवाजेचे नाव रंगीन दरवाजा असे ठेवण्यात आलेलं आहे। नावाला रंगीन आहे, मात्र प्रत्यक्षात बघितलं गेलं तर हा बेरंग दरवाजा असा झालेला। बुरुजचा बाजूचा जो भाग आहे त्याला तडे आलेले आहेत आणि जो काही बांधकाम केलेलं होतं तो बांधकाम सध्या निघत आहे। जसं भिंतीवरून प्लास्टर निघतं सिमेंटच्या भिंतीवरून, तशाच प्रकारे इकडचं जे बांधकाम आहे ते निघत आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता की जो दुसरा बुरुज आहे त्या बुरुजावर छोटंसं एक पिंपळीचं झाड आलेलं आहे, पण त्यामुळे त्या बुरुजाखाली पूर्ण भिंतीला तडा गेलेला आहे। काही दिवसांपूर्वी आपल्या या शहरात काही वर्षांपूर्वी G20 मधून एक परिषद ऑर्गनाइज केली होती, आयोजित करण्यात आली होती। त्यावेळेस शहराच्या प्रत्येक वॉलला, जे सार्वजनिक वॉल आहेत किंवा रस्ते आहेत त्यांचं खूप सौंदर्यकरण केलं गेलं, त्यांना गतवैभव प्राप्त करून दिलं गेलं होतं। त्याच वेळेस या रंगीन दरवाजाला सुद्धा अशाच प्रकारचं गतवैभव मिळालं होतं। आपण बघू शकता की इकडे ह्या ट्यूबलाईटी लावलेल्या आहेत, मात्र या काही चालू नाहीये। रात्रीच्या वेळेस या ट्यूबलाईटी ऑफ असतात, यांचा पॉवर ऑफ असतो। आपण बघूया अजून काय काय आहेत रात्रीच्या वेळेस जे आहेत। तर हा रंगीन दरवाजा देखण्यासारखा असतो, मात्र सध्या याच्या लाईटी बंद झालेल्या आहेत, त्याकडे सुद्धा कोणाचा दुर्लक्ष केलं गेलेलं आहे। बियरच्या काही कॅन असतील, ही घाण आपण बघू शकता आणि
महाराष्ट्र लाईट बिल, MSCB चे लाईट बिल इकडे पडलेले आहेत. डीपी उघडी आहे आणि एक लाईट बिल नाही, असे 5-6 लाईट बिल सुद्धा आपण बघू शकता. सोबतच फॉस्फेट अँड ट्रिपोलिडाइन हायड्रोक्लोरिक सिरप अशा प्रकारच्या बाटल्या सुद्धा इकडे ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठेवण्यासाठी इकडे डस्टबिन सुद्धा नाही आहे. ज्या हाऊस बद्दल मी हौदाबद्दल सांगितलं होतं तसाच एक सेम टू सेम हाऊस याच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेला आहे. त्याच प्रकारची एक बॉटल. या बाटलीचा उपयोग कशासाठी होत असेल आता बघून घ्या. त्या व्यतिरिक्त आपण बघू शकता की दुसऱ्या हौदाचा हाल सध्या काय आहे. या हौदामध्ये सुद्धा पुष्कळ प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि तेही पावसाचं पाणी आहे. कारण की लोकांना इकडे पिण्यासाठी पाणी नाहीये, तर आता हा पाणी कुठून आणणार का असा प्रश्न आहे. शेवाळ बघू शकता कशा प्रकारचा हा शेवाळ आहे. आपण एकदा माझ्या हाताकडं हा बघा, ही घाण, या प्रकारची घाण आणि आहे इकडे आहे. इथून काही अंतरावरच हे जे तुम्हाला सुंदर सुंदर जे चित्र दिसत आहे हे आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा बंगला बाजूला आहे. यांच्या बंगल्या आणि याच्या पाठीमागे जे आहेत तर ते कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हाधिकारी कार्यालय. या जिल्हाधिकारी कार्यालयात रोज मोठमोठे अधिकारी ये जा करत असतात, काही मंत्री ये जा करीत असतात आणि हा एक मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावरच या रंगीन दरवाजाचं लोकेशन आहे. आणि याचं सुशोभीकरण केव्हा होईल, याची ही दुर्दशा कधी समाप्त होईल, या प्रकारचे प्रश्न नागरिकांकडून केले जात आहे. सध्या टाइम विटनेस हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त एकच उद्देश आहे की प्रशासनाने या गेटकडे लक्ष द्यावं, याला पुनर्जीवित करून याचं नूतनीकरण करावं, याला पुन्हा एकदा त्याचं जे हरवलेलं गतवैभव आहे, सौंदर्य आहे ते पुन्हा प्राप्त करून द्यावं. मी सय्यद साहेब, टाइम विटनेस साठी.